काही गोष्टी माणसाला आयुष्यभर आठवतात, शाळेतल्या, महाविद्यालयातल्या, आणि काही धडे, काही पाठ, काही कविता. तसा मला एक धडा आठवतो आजही. त्या धड्याचं नाव आहे परोपकारी जंतू. तर हा जो धडा होता तो एका अशा व्यक्तीबद्दल होता की तो सारखी जगाची चिंता करत राहतो. आता एवढा मोठा पाणी आला, एवढा दरवर्षी एवढा पाऊस पडतो, ते पाऊस तो पाऊस ते पावसाचं पाणी कुठं जात असेल, त्या पाण्याचं काय होत असेल? किंवा म्हणजे हिवाळ्यामध्ये एवढी पानगळती होते, एवढे पानं गळून पडतात, मग त्या पाल्यांचं काय होतं? अशा चिंता विनाकारणचा तो करत असायचा. याच अशा व्यक्ती समाजामध्ये असतात, त्याच्यावरच त्या धड्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि मला आजही तो आठवतो का यांना मला आजही. आणि आज तसे लोक आहेत. आज चायनाचा बजेट किती आहे, चायनाचं GDP किती आहे, त्या अमेरिकेचा किती आहे, त्या नॉर्वेचा किती, इंग्लंडचं किती. आपल्या स्वतःच्या घरी तेल मीठ आहे का हे पाहायचं. ह्या लोकांना मला एकच विचार, म्हणजे मी क्रिटिसाइज नाही करत, पण आजूबाजूचे असे काही काही लोक आहे ना, ते माझं डोकं खातात. म्हणून मी म्हणतो आजूबाजू मला बाकी काही घेणं नाही बाकीच्या जगाबद्दल. आणि या समजा साऱ्या जगाची चिंता करायची काही गरजच नाही. आपण आपली ना आपल्या आजूबाजूची चिंता केली खूप आहे. आपल्या बाजूवाल्याला काही जर अडचण असेल त्याची अडचण सोडवायची, आपल्या घरात तेलमीठ पाहायचं. आपल्यामुळे कोणाला अडचण तर होत नाही, बोलण्यामुळे, वागण्यामुळे, कुठल्या आपल्या फायनान्शियल याच्यामुळे, स्वभावामुळे, हे पाहायचं. बाकी काही प्रत्येकानं जर असा विचार केला ना, जगात कोणतीच अडचण राहत नाही. पण काय, चीनचं बजेट किती आहे, त्या इस्रायलचं बजेट किती आहे, त्या स्वित्झर्लंड, तुझं काय विषय आहे, तुझं पाय ना भाऊ. तर त्याच्यामुळे मला ह्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की ही जी जनरेशन आहे खूप भाग्यवान आहोत. खूप म्हणजे खूप. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठला व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार कुठच्या कुठं नेऊ शकतो. आणि हे व्हिडिओ राहणार आहे, आपल्याजवळ राहणार आहे, सोशल मीडियावर पण राहणार आहे. आणि ही संधी या अगोदरच्या पिढीला नव्हती, ज्यावेळेस मोबाईल नव्हते. या संधीचा फायदा घ्या आणि चांगलं काहीतरी करा. मला एवढंच सांगायचं, मगाचे व्हिडिओ होते आमच्या कॉलेजमधले झाडांचे. तर आपण आपल्या बाजूचं पाहायचं, आपल्या घरचं पाहायचं. एक झाड लावा, फक्त एक झाड लावायचं, त्यालाच वाढवायचं. खूप मोठी क्रांती होते याच्यातूनच, आणि ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा आळा बसते. मला या व्हिडिओतून एवढंच सांगायचं. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.